सांस्कृतिक आणि सुशिक्षित शहर अशी डोंबिवलीची ओळख, पण आता सांस्कृतिक राजधानी असलेली डोंबिवली बेवड्यांची राजधानी म्हणून ओळखली जाणार का असाच प्रश्न पडलाय। डोंबिवली पूर्वेला रस्त्यावर सर्रासपणे तळीरामांची पार्टी रंगते। तळीराम दारूचे ग्लास घेऊन रस्त्यावर बसलेले दिसतात आणि दारू सोबत मग मटण, चिकन आणि मच्छीचे पदार्थ विकणाऱ्या गाड्या या तळीरामांच्या दिमतीला उभ्या राहतात। जय महाराष्ट्राच्या कॅमेरामध्ये ही सगळी दृश्य कैद झाली आहेत, पण या सर्व प्रकारामुळे डोंबिवलीकर महिला आणि मुलींमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे। अवैध धंद्यांमुळे डोंबिवलीत कोपर्डीसारखी घटना घडेपर्यंत वाट पाहणार का असाच प्रश्न निर्माण झालाय। याबाबत डोंबिवलीतल्या महिलांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी। महिलांना त्रास होतो। महिला प्रवासी रात्रीचे 12 पर्यंत ज्या प्रवास करत असतात। माझ्यासोबत आता काही महिला आपण त्यांना विचारूया की कशा प्रकारे त्यांना त्रास होतो या तळीरामांचा। ताई, काय सांगाल तुम्ही? मेन रोड असल्यामुळे इकडनं जाणं येणं होतं आमचं, पण इकडे अशी लोक बसलेली असतात की आजकाल भीती वाटते की इकडनं जावं की नको। पण आपल्या जरी हक्काची डोंबिवली आहे तरी नक्कीच सुरक्षित असावी असं आम्हाला वाटतं। जर का असंच असेल तर महिलांनी घरातनं बाहेर पडू नये का? जर डोंबिवली ही स्मार्ट सिटी आहे तर 8 वाजल्यानंतर महिला बाहेर नाही पडणार तर ही दुसरी दिल्ली होऊ शकते। आपण एक चांगली सिटी म्हणून जर डिक्लेअर करतोय तर आज राज्यमंत्री, आज जर का आमदार आपल्या राज्याचे मंत्री झाले तर त्यांनी स्वतःहून इथे लक्ष द्यावं असं आमचं मत आहे। असं वाटतं की कुठलीही वाईट घटना किंवा अशी काही कोपर्डीसारखी घटना घडायच्या अगोदर या गोष्टींना बंधन घातलं गेलं पाहिजे आणि याच्यासाठी प्रशासन आणि इथले जे पोलीस आहेत यांनी लक्ष घातलं पाहिजे। त्यांचं कुठे लक्ष आहे? म्हणजे मला तर खरंच आश्चर्य वाटतंय की हे राजरोसपणे आज दारू पित आहेत आणि बसून अगदी व्यवस्थित आरामशीर जसं काही त्यांचा बारच आहे असं, आणि पोलीस काय करतात? जास्तीत जास्त महिलांना आत्मविश्वासानं प्रवास रात्रीच्या वेळेला पण करता यावा यासाठी जेवढं शक्य होईल तेवढं लोकप्रतिनिधींनी त्यात लक्ष घालावं आणि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं काही करता येणं शक्य आहे का ते पाहावं असं एक सामान्य नागरिक म्हणून मला वाटतं। कॅमेरामन मिथिलेश गुप्ता सह किशोर पगारे, जय महाराष्ट्र, डोंबिवली।